नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, दिनविशेष मालेमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत. आज आहे 16 जुलै 2026 आणि 16 जुलैचा दिनविशेष तुमच्यासाठी घेऊन आलो आहे. तर बघा, याच्यामध्ये आपण 10 महत्त्वपूर्ण ठळक घडामोडी आपण बघत असतो की या दिवशी भूतकाळामध्ये काय काय झाले. तर बघा, पहिली घडामोड आहे की इसवी सन पूर्व 64 मध्ये रोममध्ये आग लागली आणि या आगीमध्ये अख्खं शहर जळून गेलं. ओके, या आगीमध्ये काय झालं? अख्खं शहर जळून गेले. ही घटना कधीची आहे? इसवी सन पूर्व 64 ची. कुठं? रोममध्ये. ओके, युरोपमधल्या रोममध्ये. त्याच्यानंतर आजच्या दिवशी म्हणजे 18 जुलैला 1857 ला मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली. 1857 ला काय झाली? मुंबई विद्यापीठाची स्थापना झाली आणि शिक्षणाची जी गंगा आहे ती वाहायला सुरुवात झाली. त्याच्यानंतर हिटलरने माइन काम्फ हा ग्रंथ प्रकाशित केला. माइन काम्फ प्रकाशित केली. ही घटना कधीची आहे? 1925 ची. तर हिटलर हा जर्मनीचा हुकुमशहा, नाझी वादाचा जनक आणि नाझीचा प्रचारक. तर यानं काय केलं? तुरुंगामध्ये असताना एक ग्रंथ लिहिला, माझा लढा म्हणून, मराठीमध्ये. ओके, आणि त्यानं काय केलं की लोकांना प्रेरित केलं, लोकांना हिप्नोटाईज केलं, लोकांना एकत्र आणण्याचं काम केलं आणि नंतर सत्ता हस्तगत केली. आणि सत्ता हस्तगत केल्याच्या नंतरच्या काळात तो हुकुमशहा बनला. ओके, पहिले संविधानिक आणि लोकशाही मार्गाने सत्ता हस्तगत केली आणि नंतर मात्र जर्मनीचा हुकुमशहा बनला. तर हा हिटलर यानं जो माइन काम्फ ग्रंथ प्रकाशित केला तो आजच्याच दिवशी 18 जुलै 1925 ला तुरुंगात असताना. त्याच्यानंतर तमिळ टायगर्सने श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेतला. तमिळ टायगर म्हणजे लिट्टे जे आहेत, लिट्टेने काय केलंय? एक श्रीलंकेचा सैनिक तळ ताब्यात घेतला आणि या सैनिक तळावर हल्ला करून 1200 सैनिक मारले. 1200 सैनिक मारले. लक्षात घ्या, आपण श्रीलंकाला मदत केली नाही, आपण लिट्टेला मदत केली नाही, कारण त्यांना बोललो की ते तुमचा वैयक्तिक मुद्दा आहे. ओके, आपण श्रीलंकेला मदत नाही केली, तो तुमचा वैयक्तिक मुद्दा आहे, परंतु त्याचे जे निर्वासित आहेत ते मात्र भारतामध्ये येतात, त्याच्यावर मात्र आपण कंट्रोल करण्यासाठी त्यांना काही गोष्टी राजकीय दृष्ट्या थोडी मदत केली. परंतु डायरेक्ट आपण तमिळ टायगरला मदत करून श्रीलंकेचे 2 तुकडे पाडले नाही. जसं पाकिस्तानचे 2 तुकडे पाडण्याचं काम इंदिरा गांधी सरकारने केलं, तसं श्रीलंकेचे 2 तुकडे पडले का? तिथं तमिळी आणि सिंहली असा वाद आहे. त्यातल्या तमिळी लोकांनी काय केलं? एक लिट्टे नावाची संघटना निर्माण केली आणि या तमिळी लोकांना जो काय नीच दर्जा मिळायचा किंवा खालच्या लेवलचं दुय्यम नागरिकत्व ज्याला आपण म्हणतो ते मिळायचं, त्याचा राग व्यक्त करून त्यांनी श्रीलंकेचा एक तळ ताब्यात घेतला आणि 1200 सैनिक मारून. ओके, तर ही घटना आजची आहे. कधीची? 1996 ची आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे नेल्सन मंडेला. आता भारताच्या बाहेरचे नेल्सन मंडेला जे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्राध्यक्ष होते, त्यांना भारतरत्न हा भारताचा सर्वोच्च पुरस्कार सुद्धा देण्यात आलेला आहे आणि शांततेचं नोबेल सुद्धा मिळालेले. असे महान व्यक्तिमत्व असलेले नेल्सन मंडेला यांचा आज जन्मदिवस आहे. तर त्यांचा जन्म कधी झाला? 1818 ला झाला. ओके, त्यांचा जन्म कधी झाला? 1918 ला. आणि हे गांधीवादी विचाराचे खूप मोठे नेते आहे. गांधीच्या विचारांनी प्रेरित होऊन त्यांना शांततेचं नोबेल मिळालं आणि नुसतं शांततेचंच नोबेल मिळालं नाही, तर भारतरत्न सारखा भारताचा पण सर्वोच्च पुरस्कार देण्याचं काम भारत सरकारने केलं. असे महान व्यक्तिमत्व असलेले नेल्सन मंडेला यांचा जन्मदिवस आहे. यांच्या जयंतीनिमित्त तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा. भारतरत्न म्हणजे भारताचे खूप मोठे रत्न आहे. तर 6 डिसेंबर 2013 रोजी त्यांचा मृत्यू झाला. त्याच 6 डिसेंबरला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या विश्वरत्न किंवा भारतरत्न यांचा सुद्धा मृत्यू झालेला आहे. ओके, तर हे नेल्सन मंडेला. त्याच्यानंतर मेहंदी हसन नाव ऐकलं असेल तुम्ही. तर एक पाकिस्तानी गझलकार आहे. पण संगीत क्षेत्रामधला जो गझलकार आहे तो भारत पाकिस्तानचा काही विषय नाही, कारण
त्यांचा जन्म झाला होता 1927ला. त्यावेळेस भारत स्वतंत्रच नव्हता, भारत आणि पाकिस्तान एकत्र होते. अशा या मेहंदी हसन यांचा जन्म 1927ला झाला. त्यांचा जन्मदिवस आहे. संगीत क्षेत्रातील किंवा गझल क्षेत्रातील तमाम चाहत्यांना मेहंदी हसन यांच्या दिनानिमित्त खूप खूप शुभेच्छा. त्यांचा जन्म 1927ला झाला आणि त्यांचा मृत्यू 13 जून 2012 रोजी झाला. आणि संगीत क्षेत्रातलं, विशेषतः गझल क्षेत्रातलं खूप मोठं नाव आहे. इंग्लिश लेखिका जेन ऑस्टिन, इंग्लिश लेखिका जेन ऑस्टिन यांचं आजच्या दिवशी निधन झालं होतं. 1817ला त्यांचं निधन झालं होतं. 16 डिसेंबर 1775ला त्यांचा जन्म झाला आणि आजच्या दिवशी त्यांचा मृत्यू झाला, निधन झालं. आणि इंग्लिश किंवा ब्रिटिश क्षेत्रामधलं जे लेखन आहे त्या लेखनातला अतिशय महत्त्वाचा वाटा जो आहे त्या लेखिका जेन ऑस्टिन यांचा आहे. त्या वाट्याचा तिथं अंत झाला आजच्या दिवशी. त्याच्यानंतर लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचे निधन. 1.5 दिवसाची शाळा शिकून एखादा व्यक्ती इतक्या कादंबऱ्या लिहितो कसं? वारणेचा वाहक, फकीरा, खूप साऱ्या कथा, खूप सारे पोवाडे, खूप साऱ्या कादंबऱ्या, खूप सारे ललित लेख, कविता पोवाड्याच्या स्वरूपात. तर यांचं बघा, एका झोपडीमध्ये राहून मुंबईच्या झोपडीमध्ये त्यांनी पूर्ण आयुष्य वेचलं. असे लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं आजच्या दिवशी निधन झाले. त्यांची पुण्यतिथी आहे. एक मराठी क्षेत्रामधलं अतिउच्च नाव असं ज्यांना आपण म्हणू, कारण त्यांच्या खूप साऱ्या कादंबऱ्यावर चित्रपट आले. जसं फकीरा आलं, त्याच्यानंतर जयत्रे जयते या कादंबरीवर हे आलं, त्याच्यानंतर वारणेचा वाहक, अशा बऱ्याच कादंबऱ्यावर त्यांच्या चित्रपट आले, नाटकं बनले, पोवाडे त्यांचे तर रशियाला गाजले. ज्यावेळेस भारताचे पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू रशियामध्ये गेले, तिथं त्यांना विचारण्यात आलं की बाबा अण्णाभाऊ साठे यांच्याबद्दल थोडं बोला. तर त्यावेळेस त्यांना समजलं की अण्णाभाऊ किती मोठे आहे, कारण अण्णाभाऊचे बरेच कादंबऱ्या, 21 कादंबऱ्या त्यांच्या, त्यातल्या बऱ्याच कादंबऱ्या, कथा आणि त्यांचं लेखन साहित्य हे जर्मन भाषेत, रशियन भाषेत रूपांतरित करण्यात आलं. रशियामध्ये त्यांचा खूप मोठा क्रेज आहे. त्यावेळेस ते रशियामध्ये गेले, त्यांनी तिथं छत्रपती शिवाजी महाराज यांचा पोवाडा गाण्याचं काम केलं. असे थोर लोकशाहीर ज्यांना म्हणतात, अशा अण्णाभाऊ साठे यांची आज प्राणज्योत मावळवली होती. कधी तर 1969ला, 18 जुलै 1969ला त्यांचा मृत्यू झाला. आणि मराठी साहित्य क्षेत्रातलं खूप मोठं नाव पुसल्या गेलं. नुसतं मराठी साहित्य क्षेत्र नाही तर दलित साहित्य क्षेत्र आणि साहित्य क्षेत्राची चळवळ पुढे नेण्याचं काम अण्णाभाऊंनी केलं. तर अण्णाभाऊंनी अजून काय केलं तर संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये खूप मोठं योगदान दिलेलं आहे. माझी मैना गावाकडं राहिली हे जे छक्कड आहे ही कोणाची? अण्णाभाऊ साठेची आहे. आणि या छक्कडीमधून त्यांनी त्यांची वेदना व्यक्त केली. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यामध्ये प्रबोधनकार ठाकरे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि तमाम जे क्रांतिकारी विचारक होते किंवा समाजसुधारक होते, विचारवंत होते, यांच्या सोबत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची लेखणी बोलली, यांचे विचार बोलले आणि महाराष्ट्राला संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत खूप मोठं योगदान अण्णाभाऊ साठे यांनी दिलेलं आहे. तर यांचा स्मृतिदिन आहे. त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या विचारांना विनम्र अभिवादन. बघा, इंग्लंडमधील निवडणुकीमध्ये प्रथमच गुप्त मतदानाचा वापर सुरू झाला. तर या अगोदर गुप्त मतदान होतं का? नाही. तर याची सुरुवात आजच्या दिवशी झाली. 18 जुलै 1852ला गुप्त मतदार पद्धतीने मतदान करण्यात आलं. म्हणजे आपण मतं कोणाला दिलं हे कळणार नाही, या पद्धतीचं मतदान कधी सुरू झालं? आजच्या दिवशी 1852ला. त्याच्यानंतर इंटेल ही जी कम्प्युटरची कंपनी आहे, इंटेल नुसतं कम्प्युटरच नाही, बऱ्याच गोष्टी इंटेल प्रोव्हाइड करते. तर ही इलेक्ट्रॉनिकची जी इंटेल कंपनी, या कंपनीची आजच्या दिवशी स्थापना झाली होती. आणि ती कधी झाली होती ते तुम्हाला कमेंट सेशनमध्ये सांगायचं आहे. ओके, कमेंटमध्ये सांगायचं आहे की कोणतं इसवी सन आहे. काल पण मी तुम्हाला एक टास्क दिला होता, आज पण एक टास्क दिला. ओके, धन्यवाद.